नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे संख्याबळ स्पष्ट झाले असून त्या आधारे महापालिकेतील समित्यांमध्ये प्रतिनिधित्व निश्चित होत आहे। मात्र सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती यंदा विशेष चर्चेत आली आहे, कारण या समितीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे संख्याबळ समसमान झाले आहे। स्थायी समितीवर सत्ताधारी बाजूने भारतीय जनता पार्टीचे 10 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 सदस्य आहेत। या दोन्ही पक्षाची युती असल्याने सत्ताधारी गटाचे एकूण संख्याबळ 13 झाले आहे। दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेले ठाकरे गटाचे 8, काँग्रेस 3 तर मनसेचे 1 आणि एमआयएमचा 1 सदस्य आहे। त्यामुळे विरोधकांचीही एकूण संख्याबळ 13 इतकी आहे। या समसमान स्थितीमध्ये स्थायी समितीत कोणता निर्णय पारित करणे सत्ताधाऱ्यांसाठी सोपे राहणार नाही। अर्थसंकल्पीय मंजुरी, मोठे प्रस्ताव, धोरणात्मक निर्णय अशा प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात स्थायी समितीतील प्रत्येकी बैठकीत राजकीय गणित आणि समन्वयाला अधिक महत्त्व येणार असल्याचे चित्र आहे। दरम्यान शिक्षक समितीच्या 22 सदस्यांमध्ये भाजपाचे 9, शिवसेना उभाटा 6, शिवसेना 3, काँग्रेस 2 तर मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी 2 सदस्यत्व मिळणार आहे। याशिवाय 4 बिगर मनपा सदस्यापैकी भाजपाला 2 तर दोन्ही शिवसेनेला प्रत्येकी 1 सदस्य मिळेल। बेस्ट समितीवर एकूण 16 सदस्य असतील, त्यामध्ये भाजपाचे 6, शिवसेना उभाटा 5, शिवसेना काँग्रेसचे प्रत्येकी 2 तर एमआयएमचा 1च सदस्य असेल। मनसेला मात्र बेस्ट समितीत सदस्यत्व मिळणार नाहीये। तसेच विशेष समितीमध्ये एकूण 36 सदस्य असतील। या समितीत भाजपाचे 14, शिवसेना उभाटा 10, शिवसेना 5 आणि काँग्रेस 4 तर मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी 1 सदस्यत्व मिळेल। राष्ट्रवादी काँग्रेसला या समितीत केवळ 1च सदस्य देता येणार आहे असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।